श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे सुख आणि समाधानासाठी आज उपाय सांगणार आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे जे उपाय सांगितलेले तुम्ही केले, काही नियम म्हणजे तुम्ही जर पालन केले, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. यामध्ये पहिला उपाय जो आहे तर तो म्हणजे बघा, आपण खाण्यापिण्याचे बंधन पाळले किंवा नाही पाळले तरीही चालेल, पण देवाला दररोज तुपाचा दिवा हा आपण लावायचा आहे. तुपाचा दिवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि यामुळे हा दिवा आपल्या घरात लावल्याने घरात लक्ष्मी ही स्थिर राहते. यामुळे आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हे टिकून राहते. तसेच अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात एका सुक्या कागदावरती घेऊन त्यावर हळद, कुंकू टाकावी आणि यानंतर तो दही भात रात्रभर आपल्याला आपल्या बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे. याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभत असते. घरात आनंदाचे वातावरण हे निर्माण होते. त्याचबरोबर दररोज आपण रात्री जेवताना एका कागदावर जेवणातला एक घास काढून ठेवावा व हात धुण्याच्या वेळेस तो घास उचलून घराच्या बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा. याने काय होते बघा, आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न राहून आपल्या घरात कधीही काही कमी पडत नाही. त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी व अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचं लेपन जे आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करायचं आहे. याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती, अलक्ष्मी, घरातील नकारात्मकता ही घरातून बाहेर निघून जाते व घरामध्ये कुठलीही वाईट नजर, वाईट शक्ती आहे तर ती प्रवेश करत नाही. त्याचबरोबर सोमवारी आणि एकादशीला या दिवशी कधीही नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागण्याचे दोष आपल्याला लागतात, म्हणून सोमवारी आणि एकादशीला कधीही नारळ फोडू नये. तसेच आपल्या दाराशी कधी एखादी गाय आली तर तिला पोळी, अन्न व गूळ न देता हाकलवून देऊ नका, कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आपल्या घरासमोर येत असते. त्याचबरोबर आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुक्या जनावरांना दररोज द्यावे. पंचमहायज्ञ केल्याने पुण्य पदरी पडत असतं. तसेच दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागायला आले तर आपले काम सोडून त्या व्यक्तीला पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरांना पाणी दिल्याने महापुण्य आपल्याला मिळत असतं. तसेच रस्त्यावर वृद्ध, अंध व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा आजारी व्यक्तीला मदत आपण जरूर करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळत नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याचा मान आपण ठेवायलाच पाहिजे. तसेच मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय तुम्हाला द्यायचा नाही आहे, त्यावर पाय पडू देऊ नका. ते स्वच्छ करून पाण्यात टाकायचं आहे, कारण मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि लक्ष्मी समुद्राची कन्या आहे आणि लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध मानला जातो. त्याचबरोबर सायंकाळी घरातून या 3 वस्तू कोणालाही देऊ नये. ते म्हणजे मीठ, पैसे आणि झाडू. या 3 वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. तसेच दूध, दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून या 3 वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत. या वस्तू सायंकाळी कोणालाही देऊ नका. तसेच आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापन ठेवू नका. देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला जी जागा असते तर तिथे एक कलश स्थापन करावा. नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यात शेंडी असावी आणि उजव्या बाजूला दिवा ठेवावा. तसेच पूर्वी काही घरामध्ये बहिणीचे, भावाचे किंवा नातेवाईकांच्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत. नंतर ते मुलं दुकान, शेती, व्यापारात घरच्याप्रमाणे आपल्याला मदत करत असतात. अर्ध आयुष्य एकत्र जात असतं. काही कारणास्तव त्या मुलाला वेगळे करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट आपल्याला लागत असतो आणि त्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. तसेच जे कुटुंब एकत्र असेल त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा.
कुणाशीही कपटी मनाने किंवा कुणाचाही वाईट व्हावं असा विचार आपल्या मनामध्ये आणू नये. याने सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. तसेच सकाळी लवकर उठावे. महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणाला पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावी. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा. म्हणजेच तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी सकाळी करायचे कामे आहेत. मग दिवसभराच्या पद्धतीने तुम्ही तुमचे कामे करू शकता. महिला आणि पुरुषांनी आपले कोणतेही काम चटपट करायची सवय ठेवावी. थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय असावी. आपल्याला कधीही कंटाळवाणे वाटणार नाही. रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती नांदत असते. तर हे असे काही नियम आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये पाळायचे आहेत. या सवयी आपण लावून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळेच नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी या उपायांचा खूप फायदा होईल. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.